फ्योदोर दोस्तोयेव्स्की यांच्या ब्रदर्स कारामाझोव या कादंबरीच्या भाग पहिला, विभाग दुसरा, प्रकरण 6. असला माणूस जिवंत का? दिमित्री फ्योदोरोव्हिच हा 28 वर्षांचा, मध्यम उंचीचा आणि रूपानं बरा वाटणारा युवक त्याच्या वयापेक्षा बराच मोठा दिसत होता. तो पिळदार बांध्याचा होता. त्याच्या अंगात बरीच ताकद असावी असे त्याच्याकडे पाहून वाटे. तथापि त्याच्या चेहऱ्यात असे काही होते की तो निरोगी वाटत नव्हता. त्याचा चेहरा आक्रसलेला होता. त्याच्या काहीशा मोठ्या, नजरेत भरणाऱ्या काळ्या डोळ्यात दृढनिश्चयाची झाक होती आणि तरी त्यांच्यात एक प्रकारचा शून्यपणा होता. तो क्षुब्ध झाला असताना आणि चिडून बोलत असतानासुद्धा त्याच्या डोळ्यात ती मनोवस्था उमटलेली दिसायची नाही, तर त्यातून वेगळंच काही, कित्येक वेळा जे चाललं असेल त्याच्याशी विसंगत असे दिसे. त्याच्याशी बोलणारे त्याच्या मनात काय चाललं आहे ते सांगणं कठीण असं कधीकधी म्हणायचे. ज्या लोकांना त्याच्या डोळ्यात चिंता आणि विषण्णता दिसे ते त्याच्या अचानक हास्यानं एकदम दचकून जात. त्याचं ते हसणं त्याच्या अंतरातील आनंदी उल्हासयुक्त विचारांचं निदर्शक असलं तरी त्याच वेळी त्याचे डोळे मात्र खिन्नता दर्शवित. अशा वेळी त्याच्या चेहऱ्यावर ओढून ताणून आणलेला भाव सहज लक्षात येण्यासारखा होता. तो अलीकडे जे अतिशय अस्थिर आणि बदफैली जीवन घालवित होता त्याची आणि आपल्या बापाशी भांडण होत असताना त्याला जो संताप चढे त्या भयंकर संतापाचीही सर्वांना माहिती होती किंवा त्यांनी त्यासंबंधी ऐकले होते. त्यासंबंधी शहरात अनेक प्रकारच्या गोष्टी लोकांच्या तोंडी होत्या. तो स्वभावाने शीघ्रकोपी होता हे खरे. आमच्या शहरातले जस्टिस ऑफ द पीस त्याचे मजेने अस्थिर व बेताल मनाचा असे वर्णन करत. त्यानं मोठा ऐटदार आणि अगदी नाव न ठेवता येण्याजोगा पोषक केला होता आणि आपल्या फ्रॉक कोटाची बटणे काळजीपूर्वक लावली होती. त्याच्या हातात काळे हातमोजे होते आणि हातात उंचेली गोल टोपी होती. फौजेतली नोकरी त्याने नुकतीच सोडलेली असल्यामुळे अजून त्याच्या ओठावर पिळदार मिशा होत्या, दाढी नव्हती. त्याचे गडद पिंगट रंगाचे केस पातळ कापलेले होते आणि विंचरून पुढे कानशिलांवर आणलेले होते. लांब आणि रोवून ढांगा टाकीत जाण्याची लष्करी माणसाची त्याची चाल होती. तो उंबऱ्यावर क्षणभर थबकला आणि सर्व मंडळीवर नजर फिरवून थेट ज्येष्ठ धर्मगुरूंकडे गेला. हेच आपले यजमान हे त्याने तर्काने ओळखले. अगदी खाली वाकून त्याने त्यांना अभिवादन केले आणि आशीर्वाद मागितला. धर्मगुरू जसिमॉफ खुर्चीतून उठले आणि त्यांनी त्याला आशीर्वाद दिला. दमित्रीने आदरपूर्वक त्यांच्या हाताचे चुंबन घेतले आणि तीव्र भावनेने जवळजवळ रागातच तो म्हणाला, इतका वेळ मी आपल्याला तिष्ठत ठेवलं त्याबद्दल उदार मनानं आपण मला क्षमा करावी. पण माझ्या पिताजींनी पाठवलेला नोकर स्मिदर्हफ यानं मी चौकशी केली असताना मला 2दा उत्तर दिलं की भेटीची वेळ 1 वाजताची आहे. आता एकदम मला कळलंय. काही मनाला लावून घ्यायचं कारण नाही, महंत मध्येच म्हणाले. काही चिंता नाही, तुम्हाला थोडासा उशीर झालाय त्याचं काही विशेष नाही. मी आपला अत्यंत आभारी आहे. आपण थोर आहात, आपल्याकडून अशीच अपेक्षा होती. असं म्हणून दमित्रीने पुन्हा एकदा वाकून त्यांना वंदन केले. नंतर एकदम आपल्या बापाकडे वळून त्यालासुद्धा त्याने तसेच वाकून आणि आदरपूर्वक अभिवादन केले. त्याने अर्थात हे अगोदरच विचार करून ठरवले होते. आदर आणि सद्हेतू दर्शवणे आपले कर्तव्य आहे असा विचार करून त्याने हे अभिवादन अगदी मनापासून केले होते. फ्योदोर पाव्लोविच या प्रकाराने जरी चमकला तरी तोही या प्रसंगाला कमी पडला नाही. दमित्रीच्या अभिवादनाला प्रतिसाद देण्यासाठी म्हणून तो आपल्या खुर्चीवरून एकदम उठून उभा राहिला व त्यावर द्वेषभावनेची झाक स्पष्टपणे उमटली. दमित्रीने तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच सर्वसामान्यपणे अभिवादन केले आणि एकही शब्द न बोलता आपल्या लांब खंबीर ढांगा टाकत तो खिडकीपाशी गेला. तिथे धर्मगुरू पायसींच्या जवळ एकाच रिकाम्या असलेल्या खुर्चीवर तो जाऊन बसला आणि आपल्या येण्याने व्यत्यय आलेले संभाषण ऐकण्याच्या तयारीने तो पुढे वाकला. दमित्रीच्या येण्याने 2 मिनिटांपेक्षा अधिक वेळ गेला नव्हता तेव्हा संभाषणाला पुन्हा सुरुवात झाली. पण या खेपेस म्युझोवला धर्मगुरू पायसींच्या आग्रही आणि चीड आणण्याजोग्या प्रश्नाला उत्तर देणे आवश्यक वाटले. काहीशा सुसंस्कृत बेपर्वाईने तो म्हणाला, या चर्चेतून मी अंग काढून घेऊ इच्छितो. शिवाय हा प्रश्न सूक्ष्म आहे. इवान पहा कसा आपल्याकडे बघून हसतो आहे. या बाबतीत सुद्धा त्याला काहीतरी अगोदर बोलायचं असावंसं वाटतं. विचारा त्याला. काही खास सांगायचं नाही, फक्त एक लहानसा मुद्दा आहे. इवान चटकन उत्तरला. युरोपमधले सर्वसामान्य उदारमतवादी आणि आपल्याकडचे केवळ हौशी उदारमतवादी पुष्कळ वेळा समाजवादाच्या अंतिम फलिताची ख्रिस्ती धर्माच्या अंतिम फलिताशी गल्लत करतात. ही बेफाट समजूत अर्थात एक वैशिष्ट्यदर्शक भाग आहे.
पण केवळ उदारमतवादी आणि हौशी उदारमतवादी लोकच समाजवादाची आणि ख्रिस्ती धर्माची गल्लत करतात असं नाही, तर पुष्कळ वेळा असं दिसतं की पोलीस, अर्थात परदेशातले पोलीस, तेच करतात. प्योत्र अलेक्झांद्रोविच, तुमचा पॅरिसचा किस्सा साधारण त्याच धर्तीचा आहे. हा विषय आता आपण पूर्णपणे सोडून देऊया म्हणतो, म्युझो पुन्हा म्हणाला. त्याऐवजी सद्गृहस्थ हो, मी तुम्हाला दुसरा एक मनोरंजक आणि काहीसा वैशिष्ट्यपूर्ण असा किस्सा खुद्द इवानचाच सांगतो. नुकतीच 5 दिवसांपूर्वी इथं काही मंडळी जमली होती. मुख्यतः स्त्रियाच होत्या त्यात. त्यावेळी त्यानं वादात गंभीरपणे असं विधान केलं की माणसांना आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करायला लावणारं साऱ्या जगात काही नाही. निसर्गाचा असा एखादा नियम नाही की माणसानं मनुष्यजातीवर प्रेम करावं, आणि आतापर्यंत जर पृथ्वीवर प्रेम म्हणून काही असेल तर ते निसर्ग नियमामुळे नसून निव्वळ माणसं आत्म्याच्या अमरत्वावर श्रद्धा ठेवीत आलेत म्हणून आहे. इवाननं त्याला पुढं अशी पुस्ती जोडली की या साऱ्या निसर्ग नियमाचं मूळ श्रद्धेत आहे, आणि जर माणसांना तुम्ही ही आत्म्याच्या अमरत्वाची श्रद्धा नष्ट करायला लावलीत तर केवळ प्रेमच नव्हे तर जगाचं जीवन टिकवून ठरवणारी चैतन्य शक्तीच एकदम चुकून जाईल. शिवाय कोणतीही गोष्ट अनितीची म्हणून राहणार नाही. सर्व काही कायद्याला धरून होईल, अगदी नरभक्षणसुद्धा. एवढ्यावर ते संपत नाही. त्यानं शेवटी ठामपणे असं सांगितलं की ईश्वरावर किंवा आत्म्याच्या अमरत्वावर विश्वास नसलेल्या आमच्यासारख्या प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत निसर्गाचा नीतिविषयक कायदा तात्काळ बदलला जाऊन त्याच्या जागी पूर्वीच्या धार्मिक कायद्याला बरोबर उलटा प्रकार आला पाहिजे, आणि अहमवृत्ती अगदी गुन्हेगारीच्या थरापर्यंत गेली तरीसुद्धा कायदेशीर ठरली पाहिजे. इतकेच नव्हे तर त्या व्यक्तीनं स्वीकारलेल्या भूमिकेचा तो अपरिहार्य, अत्यंत तर्कशुद्ध आणि अगदी सन्मान्य असा परिपाक म्हणून मानला गेला पाहिजे. या परस्पर विरोधाभासावरून सद्गृहस्थ हो, आमचे तऱ्हेवाईक आणि विरोधाभास निर्माण करणारे मित्र इवान फ्योदरोविच यांची इतर काय मतं असतील ते आपण ठरवू शकता. माफ करा, दमित्री एकदम म्हणाला. मी ऐकलं ते बरोबर असेल तर प्रत्येक पाखंडाच्या बाबतीत गुन्हा करण्याची मुभा असली पाहिजे. एवढंच नव्हे तर तो त्याच्या भूमिकेचा अपरिहार्य आणि तर्कशुद्ध परिपाक आहे असं मान्यही केलं गेलं पाहिजे, असाच अर्थ ना? अगदी बरोबर, धर्मगुरू पायसी म्हणाले. हे मी लक्षात ठेवीन. एवढे शब्द उच्चारून दमित्री जसा एकदम बोलू लागला तसा एकदम बोलायचा थांबला. प्रत्येकजण त्याच्याकडे कुतूहलानं बघू लागला. आत्म्याच्या अमरत्वावरची श्रद्धा उडाल्याच्या परिणामासंबंधी हे तुमचे खरोखर निश्चित मत आहे? महंतांनी एकदम इवानला विचारलं. होय, हेच माझं म्हणणं होतं. आत्म्याचं अमरत्वच नसेल तर सद्गुणही राहणार नाहीत. असं तुम्ही मानत असाल तर तुम्ही धन्य आहात किंवा अत्यंत दुर्दैवी आहात. दुर्दैवी का? इवानने स्मित करून विचारले. कारण संभव असा आहे की तुमचा स्वतःचाच आपल्या आत्म्याच्या अमरत्वावर विश्वास नाही. तसेच चर्चच्या अधिकार क्षेत्राविषयीच्या तुमच्या लेखात तुम्ही स्वतः जे लिहिलं आहे त्यावरही विश्वास नाही. तुमचं म्हणणं खरं असण्याचा संभव आहे, पण मी अगदीच काही विनोदानं बोलत नव्हतो. इवानने अचानकपणे कबुली दिली. त्याची ती कबुली अनपेक्षितच होती. त्याचा चेहरा झटकन लाल झाला. तुम्ही अगदीच काही विनोदानं बोलत नव्हता हे खरं आहे. तो प्रश्न अजून तुमचं हृदय पोखरतो आहे आणि त्याला तुम्हाला उत्तर मिळालेलं नाही. पण हुतात्म्याला आपल्या काही वेळा निराशेनंच त्याला त्या अवस्थेला नेलं असतं. दरम्यान स्वतःच्या निराशेच्या अवस्थेत तुम्हीसुद्धा मासिकात लेख लिहून म्हणा, मंडळीत चर्चा करून म्हणा, आपलं मनोरंजन करून घेता. अर्थात तुमच्या स्वतःच्या युक्तिवादांवर विश्वास नसतो आणि मनातल्या मनात तुम्ही व्यथित अंतकरणानं त्या युक्तिवादाची मस्करीही करीत असता. त्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलेलं नाही आणि ते तुमचं महान दुःख आहे, कारण तो प्रश्न उत्तर मिळावं म्हणून आक्रोश करतो आहे. पण त्याचं उत्तर देणं मला शक्य होईल? होकारार्थी उत्तर? इवान चमत्कारिकपणे विचारित राहिला. अजूनही महंतांकडे तो तसंच गूढ स्मित करीत पाहत होता. जर त्याचा निर्णय होकारार्थी लागणे शक्य नसेल तर तो नकारार्थी कधीच लागणार नाही. तुमच्या अंतःकरणाचं तेच वैशिष्ट्य आहे हे तुम्हाला माहीतच आहे आणि त्याच्या साऱ्या यातना त्यामुळंच आहेत. पण विधात्याची महान कृपा की त्यानं तुम्हाला या यातना सहन करण्यासाठी उच्चतर गोष्टींचा विचार शोध करण्यासारखं उन्नत हृदय दिलंय. कारण आपलं खरं निवासस्थान स्वर्गातच आहे. ईश्वर करो आणि तुमच्या हृदयाला पृथ्वीवरच ते उत्तर मिळो. ईश्वरानं तुमच्या पंथाला आशीर्वाद द्यावा. महंतांनी आपला हात उंच केला आणि इवानवर ते बसल्या जागेवरूनच क्रुसाचे चिन्ह करणार होते, पण इवान आपल्या जागेवरून उठला, त्यांच्याकडे गेला आणि आशीर्वाद त्यानं स्वीकारला आणि त्यांच्या हाताचे चुंबन घेऊन तो मुकाट्याने आपल्या जागेकडे आला. त्याच्या चेहऱ्यावर दृढता आणि कळवळ दिसत होती.
ही त्याची कृती आणि त्यासंबंधीचं त्याचं सारं भाषण जे इवानच्या बाबतीत चकित करणारं होतं ते सर्व इतकं विलक्षण आणि एक प्रकारच्या गांभीर्याने भरलेलं होतं की प्रत्येकाच्या मनावर त्याचा परिणाम झाला. क्षणभर सर्व तटस्थ झाले आणि आलुष्याच्या मुद्रेवर एक प्रकारचा शंकेचा भाव दिसू लागला. पण तेवढ्यात म्युझोने आपले खांदे उडवले आणि अगदी त्याच वेळी फ्योदोर पावलोविच आपल्या जागेवरून एकदम उठून उभा राहिला. इवानकडे बोट करून तो मोठ्यानं म्हणाला, अत्यंत धर्मशील आणि पूज्य महंतजी, हा माझा मुलगा आहे, माझ्या रक्तामासाचा, माझ्या मुलांपैकी माझा सर्वात लाडका. हा जणू माझा अत्यंत कर्तव्यदक्ष काल मूर आहे. आणि हा आत्ता आलेला मुलगा दमित्री, ज्याच्या विरुद्ध मी आपल्याकडे न्यायाची याचना करीत आहे, तो आहे कर्तव्यभ्रष्ट फ्रान्झ मूर. ही दोन्ही पात्र शिलरच्या रॉबर्ट्स नाटकामधली आहेत. तेव्हा मी राज्यकर्ता काउंट फोन मूर झालो. आमचा न्याय करा आणि आम्हाला वाचवा. आम्हाला फक्त आपल्या प्रार्थनाच हव्या आहेत. असं नाही तर आपली भविष्यही हवीत. हास्यास्पद चाळे न करता बोला आणि बोलाल तेव्हा आपल्या कुटुंबियांचा अपमान करू नका, महंत ओढलेल्या व थकलेल्या स्वरात बोलले. त्यांना अधिकच थकवा येत असल्याचे आणि त्यांचे त्राण संपत असल्याचे उघड दिसत होते. मी इथं आलो तेव्हाच मी ओळखलं की असा न शोभणारा फार्स होणार म्हणून, दमित्री उद्विग्न होऊन बोलला. तोही एकदम उठून उभा राहिला. तो महंतांना उद्देशून म्हणाला, पूज्य महंतजी, त्याबद्दल माफ करा. मी काही सुसंस्कृत मनुष्य नाही आणि आपल्याला कशा रीतीनं संबोधलं तर योग्य होईल तेही मला माहीत नाही. पण आपली फसवणूक करण्यात आली आहे. आपण आम्हाला इथं येऊन एकत्र भेटण्याची परवानगी दिलीत हा आपला भलेपणा आहे. माझ्या वडिलांना फक्त माझी बदनामी हवी आहे. ती त्यांना का हवीशी आहे हे त्यांचं तेच जाणवत. नेहमी त्यांच्या मनात काही ना काही हेतू असतो. पण मला वाटतं मी जाणतो का. सगळेजण मलाच दोष देतात, सगळे. आता फ्योदोर पावलोविच मोठ्यानं बोलू लागला. हे प्योत्र अलेक्झांद्रोविचही मलाच दोष देतात. प्योत्र अलेक्झांद्रोविच, तुम्ही मला दोष दिला आहे, खात्रीनं दिला आहे. तो एकदम म्युझोवकडे वळून म्हणाला. अर्थात त्याला मध्येच थांबावे असे म्युझोवच्या कल्पनेतही आले नव्हते. मुलांचे पैसे मी माझ्या बुटात दळवून ठेवतो, मी त्यांना फसवलं आहे, हे सारे आरोप माझ्यावर करतात. पण न्याय करणारं कोर्ट आहे की नाही? दमित्री फ्योदोविच, तुझ्या चिठ्ठ्या चपाट्या, तुझे करार मदार, तुझ्याकडे पैसे होते किती, तू खर्च केलेस किती आणि किती शिल्लक ठेवलेस, या सर्वांचा झाडा इथं होईल. प्योत्र अलेक्झांद्रोविच आपला निर्णय द्यायला का नाही म्हणतात? दमित्री काही त्यांना कोणी परका नाही? पण हे सगळे माझ्या विरुद्ध आहेत आणि दमित्री माझं देणं लागतो. थोडं नाही, चांगलं हजारोंचं. त्याचा माझ्याजवळ कागदोपत्री पुरावा आहे. साऱ्या शहरभर त्याच्या बदफैलीपणाचा डंका वाजतो आहे. जिथं त्याची पूर्वी नेमणूक झाली होती तिथं त्यानं कोण्या एका प्रतिष्ठित मुलीला फूस लावण्यासाठी अनेकदा हजार खर्चले. हे सर्व आम्हाला माहीत आहे. ते मी सिद्ध करून देईल. आपल्याला खरं तरी वाटेल की एका चांगल्या संपन्न घराण्यातल्या तरुण स्त्रियांपैकी अत्यंत प्रतिष्ठित अशा स्त्रीचं अंतःकरण यानं काबीज केलं आहे. एक शूर कर्नलची ती मुलगी आहे. हा कर्नल पूर्वी याचा वरिष्ठ अधिकारी होता. त्याला कितीतरी मानदर्शक चिन्हे मिळाली होती आणि त्याच्या छातीवर ॲना पदक झळकत होतं. त्यानं त्या मुलीला लग्नाचं वचन देऊन बांधून घेतलं. आता ती आईबापाविना होऊन इथं आली आहे. तिचा याच्याशी वांगनिश्चय झाला आहे. तरी तिच्या डोळ्यात देखत हा कोण्या मोहिनीच्या भोवती नाचत असतो. आणि जरी ही मोहिनी कायदेशीर लग्नविधीनच म्हणायची तर एका प्रतिष्ठित सद्गृहस्थापाशी राहिली आहे, तरी ती वृत्तीनं अगदी स्वतंत्र आहे, कारण ती सद्गुणी आहे. होय, ती सद्गुणी आहे. दमित्री हा किल्ला सोन्याच्या किल्लीनं उघडू पाहत आहे, म्हणून तो माझ्याशी इतका उद्दामपणे वागत आहे. माझ्याकडून पैसा काढू पाहत आहे, म्हणून तो माझ्याशी इतका उद्दामपणे वागत आहे. आणि त्यानं या मोहिनीपायी यापूर्वी हजारोंनी पैसे उधळले आहेत. त्याकरिता तो सतत कर्ज काढत असतो. कुणाकडून असं वाटतं तुम्हाला? सांगू का मी त्या? गप्प बसा, दमित्री ओरडला. मी जाईपर्यंत थांबा. माझ्या हजेरीत एका सन्मान्य मुलीच्या अब्रूवर शिंतोडे उडवण्याचं धारिष्ट करू नका. तुम्ही तिच्या बाबतीत एक शब्दही उच्चारण हा उपमर्द आहे आणि मी तो होऊ देणार नाही. तो धापा टाकू लागला. मित्या फ्योदोर पावलोविच डोकं फिरल्यासारखा ओरडला. त्याच्या डोळ्यातून एक अश्रू पिढून काढल्यासारखा बाहेर पडला. तुझ्या बापाच्या आशीर्वादाची तुला काहीच किंमत नाही रे. जर मी तुला शाप दिला तर काय होईल? निर्लज्ज, ढोंगी, दमित्री संतापाने उद्गारला. हे तो आपल्या बापाला बोलतोय बरं, सख्या बापाला. मग इतरांशी तो कसा वागत असेल? सद्गृहस्थ हो, नुसती कल्पना करा. इथं एक गरीब पण प्रतिष्ठित माणूस राहतो आणि त्याच्यावर मोठ्या कुटुंबाचा बोजा आहे. तो कॅप्टन होता. काही अडचणीत सापडला आणि फौजेतून काढला गेला. पण जाहीरपणाने नव्हे, लष्करी कोर्टात चौकशी होऊन नव्हे, त्याच्या प्रतिष्ठेला धक्का लागून नव्हे.
आणि 3 आठवड्यापूर्वी या दमित्रीनं एका खानावळीत त्याच्या दाढीला धरलं, त्याला बाहेर रस्त्यात ओढलं आणि लोकांदेखत त्याला पिटलं. आणि हे सारं तो माझ्या लहानशा व्यवहारात माझा मध्यस्थ आहे म्हणून. हे सारं खोटं आहे. बाहेरून खरं पण आतून खोटं आहे. दमित्री रागानं थराथरा कापत होता. पिताजी, माझ्या कृत्याचं मी समर्थन करत नाही. होय, मी जाहीरपणे कबुली देतो. मी त्या कॅप्टनशी पशुसारखं वर्तन केलं आणि आता त्याचा मला पश्चाताप होतोय. माझ्या क्रूर संतापाची मलाच घृणा वाटते. पण हा कॅप्टन, तुमचा मध्यस्थ, त्या बाईकडे, जिला तुम्ही मोहिनी म्हटलं, तिच्याकडे गेला आणि तुमची सूचना त्या बाईला सांगितली. तुमच्या ताब्यातले मी लिहून दिलेले कर्जरोखे तिने आपल्याकडे घ्यावेत आणि तिनं त्या पैशांकरिता माझ्यावर फिर्याद लावावी. म्हणजे मी जर माझ्या मालमत्तेचा तुमच्याकडे हिशोब धरण्याचा आग्रह धरला तर त्यांच्या योगानं मी तुरुंगात जाईन. आता त्या बाईविषयी माझ्या मनात मोह असल्याबद्दल तुम्ही माझी निर्भत्सना करता, पण मला सांगितलं, तिनं ही कथा मला सांगितली आणि ती तुम्हाला हसली. तुम्हाला मला तुरुंगात घालायचं होतं, कारण तुम्हाला तिच्या बाबतीत माझा मत्सर वाटतो, कारण तुमचं तिच्याकडे लक्ष गेलं आहे. त्या बाबतीतही सारं मला माहीत आहे. त्याबद्दलही तुम्हाला हसली. ऐकलत का? ती तुम्हाला हसली असं तिनंच सांगितलं. असा हा मनुष्य इथे आहे. असा हा बाप जो आपल्या दुर्वर्तनी मुलाची निर्भत्सना करतो. सद्गृहस्थ हो, माझ्या रागाबद्दल मला क्षमा करा, पण मी आधीच जाणलं होतं की या कपटी म्हाताऱ्यानं तुम्हाला इथं जमवलं ते केवळ माझी बेआबरू करण्याकरिता. मी इथं आलो होतो तो जर यांनी आपल्या सलोख्याचा हात पुढे केला तर यांना क्षमा करावी म्हणून. क्षमा करावी आणि क्षमा मागावी. पण ज्या अर्थी यानं आता या क्षणी माझाच नव्हे तर ज्या सर्वमान्य तरुण महिलेचा मला इतका आदर वाटतो आणि जिचं नावही व्यर्थ घेणं मला उचित वाटत नाही, तिचाही अपमान केला आहे. त्या अर्थी हा जरी माझा बाप असला तरी त्याचा डाव उघड करून दाखवण्याचा मी निर्धार केला आहे. त्याला पुढे बोलवेना. त्याचे डोळे चमकत होते आणि त्याचा श्वास मोठ्या कष्टाने चालला होता. त्या खोलीत असलेल्या प्रत्येकाचं अंतःकरण हलून गेले. धर्मगुरू जसिमोव्स्कीरीस सगळे अस्वस्थ होऊन आपल्या बैठकीवरून एकदम उठले. ते मठवासी कठोर दिसू लागले, पण पुढे काय करावं याबद्दल ज्येष्ठांच्या आज्ञेची ते वाट पाहू लागले. जसिमोव स्थिर होऊन बसले होते. ते पांढरे फटक झाले होते, पण ते क्षुब्ध होऊन नव्हे तर आजाराने आलेल्या अशक्ततेमुळे. आळवणी करणारे त्यांचे स्मित त्यांच्या चेहऱ्यावर झळकले. वरचेवर ते आपला हात जणू हे वादळ थांबवण्याकरिता उंच करीत होते आणि त्यांच्याकडून इशारा मिळण्याचा अवकाश की हा तमाशा खात्रीने थांबला असता. पण ते कशाकरिता तरी वाट पाहत असावे असे दिसले. ते त्यांच्याकडे एकाग्रतेने पाहत होते, जणू त्यांना ते चांगलंसं स्पष्ट झालेलं नव्हतं. त्याचा काही खुलासा मिळवण्याचा ते प्रयत्न करीत होते. शेवटी म्युझोवला अतिशय अपमान आणि बदनामी झाल्याची जाणीव झाली. तो तापून म्हणाला, या बदनामीकारक तमाशाचा सारा दोष आम्हा सर्वांवर आहे. पण मी जेव्हा आलो त्यावेळी कुणाशी आपली गाठ आहे हे जरी मला माहीत होतं तरी असा प्रकार होईल असं मलाही वाटलं नाही. हे एकदम थांबवलं पाहिजे. पूज्य महाशय, खरोखर सांगतो, आता जी हकीकत बाहेर आली तिची मला निश्चित माहिती नव्हती. त्यावर विश्वास ठेवायला मी तयार नव्हतो आणि मला पहिल्यांदाच कळतंय, छचोर वर्तनाच्या भाईशी संबंध ठेवणाऱ्या आपल्या मुलाचा बापाला मत्सर वाटतोय आणि तो त्या क्षुद्र व्यक्तीशी संगनमत करून आपल्या मुलाला तुरुंगात घालू पाहतोय. अशा लोकांच्या संगतीत मला येऊन बसावं लागत आहे. माझी फसवणूक झाली. मी तुम्हा सर्वांना जाहीरपणे सांगतो, इतरांइतकी माझीसुद्धा ही फसवणूक झाली. दिमित्री, फ्योदर पाव्लोविच विचित्र स्वरात एकदम किंचाळला. तू जर माझा मुलगा नसतास तर तुला या क्षणी माझ्याशी द्वंद्व करण्याचं मी आव्हान दिलं असतं. पिस्तूल घेऊन, मध्ये हात रुमाल ठेवून आणि 3 कदम दूर प्रत्येकानं उभं राहून. तो पाय आपटत म्हणाला, खोटं बोलायला सरावलेली माणसं जी जन्मभर नाटकच करीत आलेली असतात, त्यांच्या बाबतीतही असे काही क्षण येतात की ती त्यावेळी आपल्या भूमिकेशी तन्मय होऊन जातात, इतकी की ती थराथरा कापू लागतात किंवा भावना वेगाने खरोखरच अश्रू गाळू लागतात. तथापि त्याच क्षणी किंवा क्षणभरानंतर ती आपल्या मनाशी हळू बोलू लागतात की निर्लज्ज निर्ढावलेल्या पाप्या, तुला माहीत आहे की तू खोटं बोलत आहेस. तुला जरी सात्विक संताप आला असला तरी तू नाटक करीत आहेस. दमित्रीने वेदनेने कपाळाला आठ्या घातल्या आणि अनिर्वचनीय तिटकार्याने तो आपल्या वडिलांकडे पाहिले. मला वाटलं होतं, तो हलक्या आणि जणू आवरून धरलेल्या आवाजात म्हणाला, की आपण आपल्या हृदयदेवतेला, माझ्या वाग्दत्त वधूला घेऊन जन्मभूमीला जात आहोत आणि म्हातारपणी त्यांना आपण सुख देऊ. पण इथं मी पाहतो तो एक अधम, बदफैली, तिरस्करणीय विदूषक. द्वंद्व! तो थेरडा पुन्हा किंचाळला. तो धापा टाकीत होता. प्रत्येक उच्चाराबरोबर अडखळत होता. आणि तुम्ही, प्योत्र अलेक्झांद्रोविच म्युझो, तुम्हाला मी सांगतो, जिला तुम्ही क्षुद्र व्यक्ती म्हणून म्हणण्याचं धाडस केलं, तिच्याहून जास्त उन्नत, जास्त प्रामाणिक, समजलं का?
जास्त प्रामाणिक स्त्री तुमच्या संबंध घराण्यात कधी झाली नाही. आणि तू दमित्री, तू त्या क्षुद्र व्यक्तीकरता तुझ्या वाग्दत्त वधूला टाकून दिला आहेस. त्या अर्थी तुझी वाग्दत्त वधू तिच्या पासंगाला सुद्धा पुरणार नाही असं तुलाच वाटत असलं पाहिजे, अशी ती क्षुद्र व्यक्ती म्हटलेली बाई आहे. लज्जास्पद. धर्मगुरू योझेफच्या तोंडून उद्गार निघाले. लज्जास्पद अन लांछनास्पद. कालगानफ लालेलाल होऊन पोरकट आवाजात ओरडला. तो भावनावेगाने थरथर कापत होता. त्या क्षणापर्यंत तो काही बोलला नव्हता. असला हा माणूस जिवंत का आहे रे? दमित्री आतल्या आत संतापून घोगऱ्या आवाजात गुरगुरला. त्याचे खांदे इतके वर झाले होते की तो बेढप दिसू लागला. त्याने सभोवार प्रत्येकाकडे नजर वळवली आणि त्या म्हाताऱ्याकडे बोट करून तो म्हणाला, सांगा मला, पृथ्वीवर असाच याचा विटाळ होत राहू देणं योग्य आहे? ऐका मठवासियांनो, ऐका या पितृघातकाचे शब्द. फ्योदोर पावलोविच धर्मगुरू योझेफकडे वेगाने जात बोलला. हे आहे तुमच्या लज्जास्पदला उत्तर. काय आहे लज्जास्पद? ती क्षुद्र व्यक्ती म्हणता? ती व्यक्ती ती छचोर वर्तनाची स्त्री म्हणता? कदाचित तुम्ही मुक्ती शोधणारे मठवासी आहात त्यापेक्षा अधिक पवित्र आहे. तारुण्यात कदाचित तिचं पतन झालं असेल, पण तिनं खूप प्रेम केलं आणि खुद्द ख्रिस्तानं खूप प्रेम केलेल्या बाईला क्षमा केली होती. असल्या प्रेमाकरता काही ख्रिस्तांनी तिला क्षमा केली नव्हती. सौम्य वृत्तीच्या धर्मगुरू योझेफच्या तोंडून रागाने उद्गार बाहेर पडले. होय मठवासियांनो, अशाच प्रेमाकरिता बरं, अशाच प्रेमाकरिता. इथे तुम्ही कोबी खाऊन आपल्या आत्म्याचं रक्षण करता आणि आपण पुण्यशील आहोत असं समजता. दिवसाला 1 मासा तुम्ही खाताना समजता की ईश्वराला आपण माशाची लाच दिली. हे सहन करणं अगदी अशक्य आहे. त्या खोलीतून सगळीकडून आवाज येऊ लागले. पण हे लाजिरवाणे दृश्य अगदीच अनपेक्षितपणे संपुष्टात आले. धर्मगुरू जसिमफ एकदम आपल्या जागेवरून उठले. महंतांविषयी आणि इतर प्रत्येकाविषयी वाटणाऱ्या काळजीने आलोशा जवळजवळ भांबावून गेला होता. पण त्याच्या दंडाला त्याने कसाबसा आधार दिला. धर्मगुरू जसिमफ दमित्रीकडे चालले आणि त्याच्यापाशी पोचताच त्यांनी एकदम त्याच्यापुढे आपले गुडघे टेकले. आलोशाला वाटले अशक्तपणामुळे ते पडले असावेत, पण तसे नव्हते. महंत स्पष्टपणे आणि जाणून बुजून दमित्रीच्या पायांवर खाली वाकले आणि त्यांनी आपले कपाळ जमिनीवर टेकले. आलोशा इतका थक्क होऊन गेला की पुन्हा ते वर उठले तेव्हा त्यांना मदत करण्याचंही भान त्याला राहिलं नाही. त्यांच्या चेहऱ्यावर एक मंद स्मित होतं. नमस्कार सर्व मंडळी, मला क्षमा करा. चहूबाजूस वळून आपल्या पाहुण्यांना वाकून नमस्कार करीत ते म्हणाले. दमित्री काही क्षण आश्चर्यचकित होऊन उभा राहिला. आपल्याला वाकून नमस्कार, याचा काय अर्थ? एकदम तो मोठ्याने अरे देवा असे ओरडला आणि आपला चेहरा आपल्या हातात लपवून तो खोलीच्या बाहेर धावला. सर्व पाहुणे मंडळी गर्दी करून त्याच्या मागे गेली. गडबडीत त्यांनी आपल्या यजमानांचा निरोपही घेतला नाही किंवा त्यांच्या पुढं वाकून नमस्कारही केला नाही. फक्त ते मठवासी पुन्हा त्यांच्याकडे आशीर्वाद मागण्यासाठी गेले. त्यांच्या पायांवर असे ते पडले, याचा बरं काय अर्थ असेल? ते प्रतिकात्मक होतं की काय? फ्योदोर पावलोविच एकी शांत होऊन आणि कोण्या विशिष्ट व्यक्तीला उद्देशून बोलण्याचं धाडस न करता पुन्हा संभाषण सुरू करण्याचा प्रयत्न करीत म्हणाला. त्यावेळी ते सारेजण त्या आश्रमाच्या आवारातून बाहेर पडत होते. पागलखान्याच्या आणि पागलांच्या वतीने मी उत्तर देऊ शकणार नाही. मिवजोव एकदम चिडून उत्तरला. पण फ्योदोर पावलोविच, आता तुमची संगत आपल्याला बस झाली आणि ती कायमची, समजलात? कुठं गेला तो मठवासी? तो मठवासी म्हणजे मठाधिकाऱ्यांच्या बरोबर जेवणाचे निमंत्रण ज्याने दिले होते त्याने फार वेळ त्यांना तिष्ठत ठेवले नाही. महंतांच्या मठीतून बाहेर पडून पायऱ्यांवर खाली उतरत असताना त्याने त्यांना गाठले. जणू तो इतका वेळ त्यांची वाटच पाहत होता. पूजनीय धर्मगुरू, माझ्यावर एक मेहरबानी करा. वरिष्ठ मठाधिकारी बाबांना माझा अगदी सादर नमस्कार सांगून म्हणावं की आपल्या संगतीत भोजन करण्याची माझी कितीही इच्छा असली तरी काही अनपेक्षित परिस्थितीमुळे तो मान स्वीकारायला मी असमर्थ आहे. आपण त्याबद्दल मला क्षमा करावी. मिवजोव त्रस्तपणे त्या मठवासियास म्हणाला. आणि ती अनपेक्षित परिस्थिती म्हणजे मी बरं का? फ्योदोर पावलोविच मध्येच तोंड खुपसून म्हणाला. ऐकलं धर्मगुरू, हे सद्गृहस्थ आता माझ्या संगतीत राहू इच्छित नाहीत, नाहीतर ते हटकून आले असते. पण प्योत्र अलेक्झांद्रोविच, तुम्ही जा. कृपा करून वरिष्ठ मठाधिकाऱ्यांकडे जा आणि तुम्हाला चांगली भूक लागो. मीच निमंत्रण नाकारतो, तुम्ही नाकारू नका. घरीच जेवीन मी. घरच्याची सर इथल्या जेवणाला काय येणार हो प्योत्र अलेक्झांद्रोविच? माझे प्रिय आप्त ना तुम्ही? मी तुझा आप्त नाही आणि कधीच नव्हतो, समजलास गलिच्छ माणसा? तुम्हाला भडकावण्यासाठी मी ते मुद्दाम म्हटलं, कारण तुम्ही आपलं नातं नेहमीच उडवून लावत असता. पण तुम्ही किती जरी नाही म्हटलं तरी खरोखर तुम्ही माझे आप्तसंबंधी आहात. धर्ममंदिरात जी जंत्री आहे त्यावरून ते मी तुम्हाला शाबित करून देईल.
हे बघ इवान, तुला जर थांबायचं असेल तर तू थांब. तुझ्याकरता मी मागावून गाडी पाठवेन. प्योत्र अलेक्झांद्रोविच, वरिष्ठ मठाधिपतींकडे जाऊन आपण केलेल्या गडबड गोंधळाबद्दल त्यांची क्षमा मागणे हे शिष्टाचाराच्या दृष्टीने तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही घरी जात आहात हे खरं आहे? तुम्ही खोटं नाही बोलत ना? प्योत्र अलेक्झांद्रोविच, जे काही घडलं त्यानंतर इथं थांबणं माझ्यानं कसं होणार? सद्गृहस्थ हो, क्षमा करा, मी वाहवत गेलो आणि शिवाय भडकलोही. खरोखर मला लाज वाटते. सद्गृहस्थ हो, एखाद्या माणसाला मॅसेडोनच्या अलेक्झांडरचं अंतकरण असतं आणि दुसऱ्याला चिमुकल्या फिदो कुत्र्याचं अंतकरण आहे. मी शरमलो. या खोडसाळ प्रकारानंतर मी जेवणाला आणि मठातल्या चटण्या कोशिंबिरीन मटकावायला कसा बरं जाणार? मला शरम वाटते. मी जाऊ शकणार नाही. मला माफ करा. हा आम्हाला ठकवतोय की काय हे सैतानच जाणे, म्युझोच्या मनात आलं. अजून त्याच्या मनाची चलबिचल चालली होती. तो घरी परत निघालेल्या त्या विदूषकाकडे अविश्वासाच्या नजरेने पाहत राहिला. फ्योदोर पावलोविचने मागे वळून पाहिले आणि म्युझोव आपल्याकडे न्याहाळून पाहत असल्याचे पाहून त्याने चुंबनाचा वर्षाव केला. बरं, तू वरिष्ठ मठाधिकाऱ्यांकडे येणार आहेस का? म्युझोवने अचानकपणे इवानला विचारलं. हो तर, काल मला त्यांचं खास निमंत्रण आलंय. नकोशा वाटणाऱ्या या भोजनाला मला जाणं भाग पडतं हे दुर्दैव आहे, म्युझोव त्यात चिडखोरपणानं म्हणाला. तो मठवासी आपले बोलणे ऐकतो आहे याकडे त्यांनी लक्षच दिले नाही. आपण या गोंधळाबद्दल निदान त्यांची क्षमा तरी मागितली पाहिजे आणि आपण त्याला कारणीभूत नाही हे त्यांना समजावलं पाहिजे. तुला काय वाटतं? होय, आपण याला कारणीभूत नाही हे त्यांना स्पष्ट करून सांगितलं पाहिजे. शिवाय आमचे वडील तिथं हजर असणार नाहीत, इवान म्हणाला. ठीक, नसतील अशी आशा बाळगूया. जळो ते भोजन. तरी ते सर्वजण पुढे निघाले. तो मठवासी मुकाट्याने ऐकत होता. तथापि मधल्या झाडीतून जात असताना वाटेत तो एक गोष्ट बोलला की वरिष्ठ मठाधिकारी बराच वेळ त्यांची वाट पाहत आहेत आणि आपल्याला अर्ध्या तासाहून जास्त वेळ झाला आहे. त्याच्या बोलण्याला कोणी उत्तर दिलं नाही. म्युझोवने इवानकडे धिक्कारपूर्ण दृष्टीने पाहिले. पहा, हा चाललाय तिकडे जेवायला, जणू काही घडलेलं नाही, तो मनात म्हणाला. बेशरम आहे झाला. कर्जमाफचं काळीज ते. प्रकरण समाप्त.